नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 22 निरय वर्ग. जे घडले नाही ते सांगणारा नरकात जातो आणि करून मी केले नाही असे म्हणणारा सुद्धा. हे दोघेही नीच कर्म करणारे मरणानंतर सारख्याच गतीला जातात. वाईट कर्माचे फळ परलोकी समान आहे. खांद्यावर काशाई वस्त्र अडकवलेले कितीतरी पापी आणि असंयमी असतात. हे पापी आपल्या पाप कर्मामुळे नरकात जातात. काशाई वस्त्र घालून पापी संयमी होत नाही. असंयमी व दुराचारी माणसाने राष्ट्राचे अन्न खाण्यापेक्षा अग्निशिखेप्रमाणे तापलेला लोखंडाचा गोळा खाणे बरे. राष्ट्राची संपत्ती असंयमी पुरुषासाठी नसते. परस्त्रीगमन करणाऱ्या उन्मत्त माणसास 4 गती प्राप्त होतात. 1. पापाची प्राप्ती, 2. अनिवांत झोप, 3. निंदा व 4 नरक. परस्त्रीगमन करू नये. अपुण्यलाभ, दुर्गती. दोघेही स्त्री पुरुष भीतीग्रस्त असल्यामुळे अत्यंत अल्परती कठोर राजदंड आणि म्हणून माणसाने परस्त्रीगमन करू नये. परस्त्रीगमनाचे दोष पाहून संयमी व्हावे. नीट न धरलेल्या कुशाने जसा हात कापतो तसेच दूषित श्रामण्य नरकाकडे ओढून नेते. श्रमण जीवनाचे नीट पालन करावे. जे कोणतेही शिथिल कर्म, कष्टाने पाळलेले व्रत व अशुद्ध ब्रह्मचर्य हे महान फल देणारे ठरत नाही. शील पालनानेच महान फळ प्राप्त होते. एखादे काम जर करायचे असेल तर ते दृढ पराक्रमाने करावे. ढिला परिवारजक नुसती धूळच उडवीत जातो. दृढ पराक्रमाने श्रमण धर्माचे पालन करावे. दुष्कृत्ये न करणे बरे, कारण दुष्कृत्यामुळे पुढे पश्चाताप होतो. सत्कृत्ये केव्हाही चांगले, त्यामुळे मनुष्याला पश्चाताप होत नाही. सत्कृत्य केल्याने पश्चाताप होत नाही. सरहद्दीवरील नगर जसे आतून बाहेरून खूप सुरक्षित ठेवलेले असते तसे स्वतःला सुरक्षित ठेवावे. क्षणभरही त्याने प्रमत्त राहू नये, कारण पाप करणारे नरकात पडून शोक करतात. श्रमणाने एक क्षणही दौडू नये. न लाजावे तेथे लाजणारे, लाजावे तेथे न लाजणारे असले लोक मिथ्या दृष्टीमुळे दुर्गतीला जातात. योग्य वेळी अयोग्य कर्म करणारे दुर्गतीला जातात. जेथे निर्भय असावयास पाहिजे तेथे भय बाळगणारे, जेथे भय बाळगायचे असते तेथे भय न बाळगणारे लोक मिथ्या दृष्टीमुळे दुर्गतीला जातात. वर्ज्याला अवर्ज्य समजणारे दुर्गतीला जातात. निंदनीयाला अनिंदनीय मानतात व अनिंदनीयाला निंदनीय असले मिथ्या दृष्टी धारण करणारे लोक दुर्गतीला जातात. वर्ज्याला अवर्ज्य समजणारे दुर्गतीला जातात. निंदनीय बाबीला निंदनीय व अनिंदनीय बाबीला अनिंदनीय मानून सम्यक दृष्टी धारण करणारे लोक सुगतीला जातात. दोषाला दोष आणि अदोषाला अदोष समजणारे सुगतीला जातात. या पुढील भागात आपण पाहणार आहोत नाग वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.